कलावंती दुर्ग. कलावंती दुर्ग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील 2250 फूट उंच शिखर आहे. यालाच कलावंतीचा सुलका म्हणून ओळखला जातो. या कलावंती दुर्ग वैशिष्ट्य म्हणजे 90 अंशामध्ये उभे असलेल्या कातल दगडात खोदून करण्यात आलेल्या पायऱ्या. त्यामुळे तयार झालेल्या थरारक रूप म्हणून ट्रेकर मंडळी भेट देत असतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो कलावंती दुर्गाची भटकंती करायला. या बाजूला पार्किंग आहे. पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क करून आपण चाललो होता गाड्याच्या दिशेने. थोड्या पुढे आल्यानंतर हा कॉन्क्रीटचा रस्ता लागला आहे आणि समोरच आपल्याला दिसते कलावंती दुर्ग आणि त्याच्या बाजूला असलेला प्रबलगड. पंधरा 20 मिनटं चालून आल्यानंतर या रस्त्याला आपल्याला माहिती नव्हतं की गाडी वरपर्यंत येते, पण सध्या तरी चांगला रस्ता झालेला आहे. आधी माहिती असतं तर गाडी वरपर्यंत घेऊन आलो असतो आपण, पण आता 15-20 मिनटं चालून भरपूर पुढं आलो. चला बघूया. परत पुढे आल्यानंतर हा कन्स्ट्रक्शनचा रोडमध्ये काम चालू असताना वरती गावाकडे जाणारा हा रस्ता, सध्या रस्त्याचे काम चालू आहे. थोड्या पुढे आल्यानंतर आता ब्रेक घेतला आहे. खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळं पाण्याची गरज लागते म्हणून ब्रेक घेऊन थांबलोच जरा. आता वर माचीकडे जाणारा रस्ता सध्या थोड्या दिवसानंतर गाडी वर गावापर्यंत जाऊ शकते. थोडं पुढं चालत आल्यानंतर आता वाट संपत आली. आता इथून छोटा रस्ता चालू होतोय. आज सोमवार असल्यामुळे आज सोबत कोण नाही आहे, कारण की आपल्यासोबत असणारा प्रज्वल आज कामावर आहे. त्यामुळे आज सोलो ट्रेक करतो आपण. थोडा वर चालून आल्यानंतर कावलांचा शेड लागला आपल्याला. इथूनच सरळ रस्ता जातो माचीकडे आणि इथं पानला बांधलेला आहे. थोडा आनंद घेऊ आणि वरच्या दिशेला जाऊ. दहा मिनटं वर चालून आल्यानंतर पुन्हा एकदा ब्रेक घेतला आपण. भारी आवाज. थोडा वर आल्यानंतर आता आपल्याला स्टॉप करायला आहे. इथून थोडं पाय वाटे थोडं वर थोडाच वेळात वरती आल्यानंतर कलावंती दुर्ग आणि प्रबलगडकडे जाणारा मार्ग दाखवणारा बोर्ड. आपण चालू कलावंती दुर्ग साईडला.
दुर्गाच्या वरच्या बाजूला आपण येऊन पोचलो होतो. या दुर्गावरून खूप भारी नजारा दिसत होता, परंतु एकच मनामध्ये खंत होती. आपण वरपर्यंत येऊन वरच्या बाजूला स्लिपरी पॅच असल्यामुळे वरती जाता आलं नाही, कारण की तिथे रोप नव्हती. पुढच्या वेळी येऊन नक्की कंप्लीट करू. जय शिवराय.